माझी कावेरी तशी नाहीये हो. 2 दिवस झाले जाऊन फोनच बंद झाला. मी आत्ता फोन केला ना तर लगेच उचलेल बघा. हो हो करा करा बघा उचलते काय बघा. हा हा दाखवतोच बघा तुम्ही. मला सांगू नका, मला माझी पोरगी कशी आहे माहिती आहे. मला शिकवत आहे. हॅलो तात्या, बोला. कावेरी कशी आहेस बाय? मी ठीक आहे तात्या. ठीक कसली, मस्त चाललंय माझं. छान छान. तुम्ही बोला. अगं तुझं ऑफिस कसं आहे ते विचारायला फोन केला होता. हो ऑफिस खूप मस्त आहे. तात्या ऐका ना. बोल ना. तात्या मी जरा आत्ता गडबडीत आहे, म्हणजे जरा कामात आहे. नंतर करू का फोन तुम्हाला? आता इथून बोलता नाही येणार मला. हो का, ठीक आहे, कर तुझ्या सवडीने. हा हा चालेल, नक्की करते. हा हो हो कर कर, शांतपणे करा. वा वा वा, काय बोलली का? निबंधच वाचला. आई तू तुझं काम कर ना. सुलभे, मी माझंच काम करते हो. आणि हे बघ, कान टोचणं म्हणजे साधं काम नसतं. काय हो, पोरगी 2 शब्द तरी धड बोली का तुमच्या बरोबर? हा, मी सांगते बघा, पोरगी तुमची वायाच जाणार. आता काय परत यायची नाही, बापाकडे धड बघायची नाही. जाईल कुणाचा तरी हात धरून आणि बाप बसेल हातावर हात ठेवून. हो सासूबाई, जरा तोंडावर लगाम ठेवा. काही बडबडतायत. अगं काय हे? राहू द्या ना, दरवेळी उत्तर द्यायलाच हवं का तिला? बघ ना कसे बोलताय. आई ग बस, आई आई करते. राजवर्धन चल आपण डॉक्टरकडे जाऊ. मला अजिबात डॉक्टरांकडे जाणार नाहीये मी. तू हट्टी आहेस ना, तसा मी सुद्धा हट्टी आहे. मी तुझाच मुलगा आहे. नाही जाणार म्हणजे नाही जाणार. आणि हो, तुझ्या त्या काकूंना सांग की संस्कृती आणि परंपरा एकत्र करा आणि त्याचा औषध बनवून लावा मला आणि बरा करा मला. मी हा लेप आणलाय तुमच्या मी हा लेप आणलाय तुमच्यासाठी. लावून बघता का? आला संस्कृती आणि परंपरेचा लेप आला. थांब जरा राज, थांब जरा. कावेरी, याने बरं वाटेल ना त्याला? हो नक्की बरं वाटेल याने. खरंच काय बरं वाटेल, काय बरं वाटेल? त्या रोज वॉटरमुळे काय झालंय बघतेस ना तू. आणि हे अप्लाय केल्याने अजून काही साईड इफेक्ट होणार नाही. कशावरून? याने काहीच नाही होणार, माझ्यावर विश्वास ठेवा. हा अगदी साधा हळद आणि चंदनाचा लेप आहे. हळद अँटीसेप्टिक आहे आणि चंदन खूप थंड असतं, त्वचेसाठी पण खूप चांगलं आहे. तुम्हाला बरं वाटेल. झालाच तर याने फायदा होईल, नुकसान तर नाही होणार. राज, ती म्हणते ना, लावून बघ ना लेप. आई काय लेप लावू? तुम्ही लेप कधी लावणार? तो सुकणार कधी? माझी मीटिंग आहे. हे बघ, तू मीटिंगची अजिबात काळजी करू नकोस. मीटिंगचं मी आणि बच्चू बघून घेतो. बच्चू चल आपण माझ्या केबिन मध्ये जाऊया, त्यांच्याशी बोलणं सुरू करूया. राज तू लेप लावून घे. हा ये. राज काळजी घे, आम्ही आलो. ये. मी लावू का लेप? तुम्ही तुम्हाला जमणार असेल तर हरकत नाही. आणा इथे. शेट, नाही जमणार तुम्हाला. द्या इकडे, मी लावते. इकडे बघा, डोळे बंद करा. घाबरू नका, काही नाही होणार आहे. इकडे बघा ना. मी बोलू नका. हा लेप थोड्या वेळाने सुकत जातो आणि कडक होतो. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील. काही होणार नाही. डोळे बंद करा. डोळे बंद करा तुमचे.
त्याबरोबर तोंडही बंदच ठेवा. इकडे बघा. इकडे बघाल का? मान सरळ ठेवा ना. सावकाश. थंड वाटेल. डोळे असे नका करू, ते सुरकुते पडतील ना. बन होत आहे मला. मग बोलू नका, गप्प राहा तुम्ही. आता जरा वेळ बसा असेच. सुकू दे जरा वेळ. तू डोळे आणि तोंड दोन्ही बंद ठेवा. शांत पडून राहत असे नुसतं. अहो बन होतोय ते. शांत डोळे मिटून पडून राहा नुसते. डोकं टेका. तुम्हाला काही हवं असेल तर सांगा मला, इथेच आहे मी. काय बोलताय काही कळत नाहीये. काही हवंय का तुम्हाला? काय? पाणी. हे घ्या. थांबा थांबा. तो लेप सगळा पाण्यात उतरेल. आलेच मी. असं जरा घट्ट. या. बस. थोडा वेळ आराम करा, थंड वाटेल. बरं वाटतंय का आता? इचिंग होत नाही आता. कॅन आय वॉश माय फेस? हो हो, आता धुवू शकता. अहो डोळे उघडून जा. धडपडाल कुठेतरी. काय ग, कुठे गेला राज? कसं वाटतं आता त्याला? बरं वाटत असेल बहुतेक. चिडचिड कमी करतायत म्हणजे जळजळ कमी झाली असेल कदाचित. बघूया आता, चेहरा धुवून आल्यावर कळेलच आपल्याला काही फरक पडलाय का. कावेरी, तू राजवर्धनचं बोलणं मनावर घेऊ नकोस. हे बघ, जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत तुला इथून कोणीही जा म्हणू शकत नाही.
वाटतंय? अरे बघू, जवळजवळ क्लिअर झालाय तुझा चेहरा. बरं वाटतंय ना आता? थोडंसं रिलीफ वाटतंय आता. मग काय करायचं राज? म्हणजे हिला काढून टाकायचं का तू रिझाईन? सॉरी, खरं तर माझ्यामुळे गोंधळ झाला. म्हणजे विषय असा आहे की मी गुलाब पाणी आणायला सांगितलं होतं, पण स्टाफने अचानक गुलाबाचा परफ्यूम आणला. परफ्यूममध्ये केमिकल्स असतात ना, त्यामुळे अशी ॲलर्जी येऊ शकते. येते कुणाकुणाला ॲलर्जी, नाहीतर सहसा असं गुलाब पाण्याने होत नाही. सॉरी हा, गोंधळ झाला माझ्यामुळे. जे माझ्यासोबत झालं ते जर कुठल्या गेस्ट सोबत झालं असतं तर काय करणार होतो आपण? आलेल्या गेस्टना सुद्धा लेप लावत बसणार होतो का? नाही, असं नाही होणार. मी ते परफ्यूमचं पाणी बदलते आणि त्या जागी गुलाब पाणी ठेवते. म्हणजे अजून ठेवायचंच आहे का? हो, कारण गुलाब पाण्यामुळे नाही झालंय ना यातलं काही. काय आहे ना राजवर्धन, परंपरेत काही प्रॉब्लेम नाहीच आहे ना. म्हणजे परंपरेकडून आधुनिकतेकडे जाताना काय धरायचं काय सोडायचं हे कळत नाही माणसाला. प्रॉब्लेम तिथे आहे. पण बघ ना, समाधानाची गोष्ट ही आहे की आमच्या परंपरेत प्रॉब्लेमचं सोल्युशन पण आहे. बघितलंस ना आता तू? चला, मला पुढच्या मीटिंग अटेंड करायच्या. कावेरी, माझा विश्वास होता हे सगळं तू छान सांभाळशील म्हणून, आणि तू माझा विश्वास सार्थ ठरवलास. आता बघ, जसं माझ्या मनात आहे ना तसं होईल सगळं. नक्की काय आहे तुमच्या मनात? कळेल तुला वेळ आल्यावर. चल बच्चा लवकर. अगं मला सांग, नेमकी कसली न्यूज व्हायरल करायची आहे तुला? आणि हे असं अर्धवट सांगून कधी फोन कट करूच जाऊ नको हा. मला सस्पेन्स झेपत नाहीत आता. तू शांत होशील का? शांत हो. बस अगं, इथे. पण बस बस. मम्मा, न्यूज अजून घडलेली नाहीये, पण घडवायची. ए, तू 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 सांग ना पटकन, नाही तर काहीतरी घोळ घालून ठेवशील. घोळ घोळ तर मी घालणारच आहे, पण राजवर्धनच्या लाईफ मध्ये. म्हणजे त्या राजवर्धनच्या रोज कसल्या ना कसल्या पार्ट्या असतात ना, आजही असेल. आज त्याची पार्टी कुठे असणार आहे हे मी चेक करेन आणि मीही जाईन पार्टीला, ओळख काढून. बच्चा, तुझा प्लॅन आहे का? नाही आवडला का? ओ कम ऑन, खूप 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 आवडला. नाही म्हणजे मी समजत होते त्याच्यापेक्षा जरा जास्तच हुशार निघालीस ग. नाही नाही तर मला वाटलं इथे येऊन ती आदित्यसारखी झालीस की काय. मम्मा, मी या घरची सून नंतर, तुझी मुलगी आधी आहे. जर कोणी मुद्दामून आपल्या शेपटीवर पाय दिला ना, तर त्याला त्याची लायकी कशी दाखवायची हे खूप चांगलं कळतं मला. मम्मा, मी या घरात आले तेव्हा आदित्यच्या प्रेमापोटी मी खूप छान छान वागले ग सगळ्यांशी. आणि कदाचित मी आणि आदित्य
आनंदाने आमचा सुखाचा संसारही करत राहिलो असतो. पण त्या राजवर्धनने तुझा आणि माझा इन्सल्ट करून खूप मोठा पंगा घेतलाय माझ्याशी. आणि मम्मा, आता टीट फॉर टॅट नाही वागले तर मीच मला आवडेनाशी होईन ना ग. त्या राजवर्धनला त्याची जागा दाखवणं हे एकच एम आहे माझं. बच्चा, तू म्हणतेस तसंच्या तसं जर का पार्टीमध्ये घडलं ना, तर जाता येता पैशांचा माज दाखवणाऱ्या राजवर्धनला तोंड लपवून फिरावं लागेल. डोंट वरी मम्मा, मी ठरवलंय तसंच म्हणा. काय होणार आहे? आधी कुठे काय होणार आहे? मम्माला आपली खूप काळजी वाटत होती, तर तिला हेच सांगत होते की आपला संसार खूप सुखाचा होणार. हो ना मम्मा? पण आदित्य, तू आता इथे कसा? हो ना आधी. ऍक्च्युली माझी इम्पॉर्टंट फाईल राहिली होती इकडे, तीच घ्यायला आलो होतो. अच्छा. ओ, येतो. बघ कावेरी, हे आपलं सर्वात पहिलं आणि सर्वात जुनं आउटलेट. बाप रे मॅडम, हे ना गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. कावेरी, हे मनोज जाधव हे इथले मॅनेजर आहेत. आणि ह्या कावेरी मॅडम ह्या माझ्या पर्सनल असिस्टंट आहेत. नमस्कार. नमस्कार. मॅडम तुम्ही बसा ना, मी चहा घेऊन येतो. हा. प्लीज. मॅडम, मी इथे कोणी नाहीये ना, मावशी म्हणायचं. ये. बापरे मावशी, किती मोठं आहे हे आउटलेट. माझ्या तात्यांच्या इवल्याशा चहाच्या टपरी समोर खूप भव्य वाटेल. भव्यता काय ग, क्षणभर वाटते, पण ते क्षणिकच असतं. तुला सांगू, माहेरच्या चहाची खरी ओळख त्याच्या भव्यतेत नाहीये, इथे मिळणाऱ्या कपभर चहात जी आपुलकी मिळते ना त्याच्यात आहे. आणि सांगू कावेरी, तो गोडवा, ती आपुलकी मला तुझ्या हातच्या चहात सापडली. असं म्हणतात ना की आईला तिची सगळी मुलं सारखीच असतात, आणि असतंच तसं. म्हणजे माहेरच्या चहाचे सगळे आउटलेट्स माझी मुलंच आहेत ना. पण हा जो माहेरच्या चहाचा कॅफे आहे ना, मी प्रांजळपणे कबूल करते, हा मला जरा जास्तच आवडतो. मी दिवसात एकदा तरी कुठल्या तरी एका कॅफेमध्ये जाते, त्या चहाची चव बघते, कारण माहेरच्या चहाची चव बदलून चालणार नाही म्हणून. पण ना कोण जाणे, इथे आले ना की मला कपभर चहा आणि रांजणभर आठवणी मिळतात. ए मावशी, मला सांग ना, तुझ्या त्या रांजणभर आठवणीतल्या काही गोष्टी. सानिया, कुठे बाहेर चालली आहेस का? येस. अरे माझी एक फ्रेंड आहे, तिच्याकडे पार्टी आहे, तिथेच चालली. सानिया, एक सांगू का? बोल ना आधी. तू आत्ता जशी आहेस ना, मला तशीच आवडतेस. तू नको ना बदलूस, प्लीज. काय झालं आधी? मेकअप मध्ये काही गडबड आहे का? म्हणजे सानिया, मी दिसण्याबद्दल नाही बोलत आहे, मी वागण्याबद्दल बोलतोय. ते बघ सानिया, कोणी कितीही काहीही सांगितलं ना तरी आपण आपला मूळ स्वभाव नसतो बदलायचा कधीच.
आणि तो जर का निगेटिव्ह वेने असेल ना, त्यावेळेस तर रस्तोच बदलायचा. आधी काय झालंय म्हणजे प्लीज मला कळेल असं बोल ना. सानिया, मला कळलं आईकडून राज तुला काय बोलला. तू मनावर नको घेऊस त्याचं, आणि मला तर वाटतं तू इग्नोर कर त्याला. बघ सानिया, आपण रत्नमाला काकीसाठी या घरात राहायचं डिसिजन घेतलाय ना, मग राहूयात ना तिच्या बरोबर. एक माणूस म्हणून, चांगले नातेवाईक म्हणून राहूयात. पण उगाच त्यांच्या व्यवहारात नको पडूयात आपण सानिया. आधी तू हे असं आल्या आल्या हे काय डिस्कस करतोयस? माझं काही चुकलंय का? नाही सानिया, तुझं काहीच नाही चुकलं. पण तुझी आई जेव्हा आलेली ना, तेव्हा जाणवलं की काय काय जाणवलं आधी? ती माझी मम्मा माझे कान भरते हेच ना? कुठून सुरुवात करू? खरं सांगू, मी एक साधी गृहिणी होते. माझं घर, माझा संसार एवढंच पाहिजे. माझे पती 4-5 वर्षाचा राजवर्धन, माझ्या बरोबर माझे दीर राहायचे, सुदर्शन, माझी जाऊ आकांक्षा, असं आमचं एकत्र कुटुंब होतं. अगं आदित्य तो फक्त 2.5-3 वर्षाचा होता तेव्हा. अचानक एक लहानशा आजाराने राजवर्धनचे बाबा आम्हाला सोडून गेले. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे एखादी नाव वादळात अडकते ना, तिला तिचा खलाशी दिसला नाही तर कशी सैरभैर होईल ना, तशी होऊन गेले होते मी. पार खचून गेले होते. राजवर्धनच्या एवढ्याशा बोटांनी त्याच्याही नकळत मला आधार दिला. तुला खरंच सांगते कावेरी, तो आधार नसता ना तर माझी नाव किनाऱ्याला लागलीच नसती. मी राजसाठी स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते आणि सुदर्शन आणि आकांक्षाने माझ्यावरती अजून एक वार केला. काय त्यांना वाटलं, काय त्यांच्या मनात आलं मला माहित नाही. त्यांनी माझ्या हातावरती 1200 रुपये ठेवले आणि अक्षरशः मला घरातनं हकलवून लावलं. काय? असं असं का केलं त्यांनी? काय आहे ना कावेरी, कुठलाही माणूस पूर्णतः चांगला किंवा पूर्णतः वाईट नसतो. अगं थोडीशी ग्रे छटा असतेच ना. म्हणजे शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष असं जसं चालू असतं तसंच माणसाचंही असतं. कावेरी हे बघ, तेव्हा ते माझ्याशी तसं वागले म्हणून आज त्यांना जज करू नकोस. नाही नाही, तर कुठे होते मी? हातात 1200 रुपये. हातात फक्त 1200 रुपये, कडेवर उल्हास राजवर्धन, डोक्यात असंख्य प्रश्न आणि पोटात भूक, हे घेऊन मी या शहरात आले. सुरुवातीचे काही दिवस कसे गेले मला कळलंच नाही. जीव नकोसा झाला होता. काय करावं काही सुचत नव्हतं ग. हातात काही काम नव्हतं, मनात उमेदही नव्हती. एक दिवस अशीच रडत बसले होते आणि माझ्या छोट्याशा राजकडे पाहिलं आणि मी भानावर आले. मी डोळे पुसले, मी बजावलं स्वतःला, रत्नमाला नाही, असं रडत बसून नाही चालणार. तुला तुझ्या मुलासाठी कंबर कसली पाहिजे, ठामपणे उभं राहायला पाहिजे. जे तुला येत असेल ते कर. काय करावं या विचारात होते आणि अचानक ना असा लख्ख प्रकाश पडला डोक्यात. तसं अचानक माझ्या मनात विचार आला. म्हणजे मी चहा खूप छान करायचे. राजच्या बाबांना माझ्या हातचा चहा नेहमी आवडायचा. ते मला नेहमी म्हणायचे, माझी रत्न मला माहेरून हुंडा घेऊन नाही आली, माहेरचा चहा घेऊन आली. माहेरचा चहा, त्यांचे ते कौतुकाचे शब्द सारखे सारखे आठवायला लागले मला. आणि मग मी ठरवलं, काही नाही,
अगं तू तुझ्या बाबांची छोटीशी टपरी समजतेस ना, तीही भव्य वाटेल. असा छोटासा स्टॉल टाकला, काही नव्हतं ग, फक्त एक टेबल होतं, एक स्टोव होता, 1-2 कप्पशा होत्या. राजवर्धनचं काय करू हा खूप मोठा प्रश्न होता. एवढंच होता ना माझा बाळ. तो माझी एक मैत्रिणी अनुसया, ती अगदी देवासारखी माझ्या पाठीशी उभी राहिली. तिने मला सांगितलं, रत्न मला तू हवं ते कर, मी राजवर्धनला सांभाळते. मग राजवर्धनची सोय झाली पाहून मी निश्चिंत झाले. मग मी भरारी मारली. आज मागे वळून बघताना वाटतं अगं, आधीचा तो छोटा करत राहिला माझ्या विचारांनी, आणि प्रवाही होण्याच्या नादात माझा राजवर्धन मात्र भरकटला गेला. पण मावशी, प्रवाह कितीही भरकटला तरी तो शेवटी समुद्रालाच जाऊन मिळणार ना. कावेरी, मला ना हे सगळं, हा सगळा उद्योग मला सांभाळून ठेवायचा आहे, जपून ठेवायचा आहे. पण असाच नाही, संस्कृती आणि परंपरेच्या कोंदणात त्याला मी जसं घडवलंय ना, बसवलंय ना, तसा सांभाळून ठेवायचा आहे. पण राज, मावशी एक विचारू? विचार. तुझे विचार असे आहेत तर मग राजवर्धन सर असे का वागतात? मी तुला म्हटलं होतं ना, माझी मैत्रीण अनुसया त्याला सांभाळत होती. आई विना मुलाला सांभाळते म्हणून तिनेही खूप लाड केले त्याचे. आणि मीही त्याला ना माझे कष्टच दिसू दिले नाही. 4-5 वर्षाच्या मुलाला काय कळतंय ग? त्याने माझे कष्ट पाहिलेच नाहीत. राज जसा जसा मोठा होत गेला, जशी त्याला समजूत येत गेली, तोपर्यंत त्यांनी माझी श्रीमंती पाहिली. तो जसा मोठा होत गेला ना, तसा माहेरचा चहाही मोठा होत गेला. म्हणजे 15 वर्षात माहेरचा चहा असा एक मोठा ब्रँड म्हणून जन्माला आला. राजवर्धनला जसं कळायला लागलं तोपर्यंत माझ्याकडे सगळंच आलं होतं ना. त्याला कुठल्याही गोष्टीची मी कधी कमतरता भासू दिली नाही. काय ना, माणसाला न मागता न कष्ट करता काही मिळालं ना की मग गफलत होते बघ. राजवर्धनचं थोडंसं तसं झालंय. त्यात सुदर्शन आणि आकांक्षा पण त्यांच्याकडे जे काही होतं ते सगळं गमावून बसले आणि ते माझ्याकडेच आले. आणि तू त्यांना मोठ्या मनाने माफ केलंस. खरंच सांगते कावेरी, अगं शिक्षा करणारे, माफ करणारे आपण कोण आहोत? ते देवाचं काम आहे ना. आपण साधी माणसं आहोत. मी फक्त माणुसकीने त्यांना समजून घेतलं, एवढंच. तेवढं काही राजला नाही जमलं. त्याच्या मनात ना तो राग असाच धुसफुसतोय आणि मग त्यामुळे ना तो असं वागतो, माणसं तोडतो. हा बरं चल, तुझ्या मावशीच्या आठवणी खूप झाल्या. आता रत्न मला मॅडम बद्दल आहे. कावेरी जरा थांबतेस, बसतेस अशी? मी आले जरा. सर, सर मला खूप टेन्शन आलंय सर. अगं इतकं घाबरशील तर कसं होईल? सर प्लीज
आजच्या दिवशीचा चहा तुम्ही बनवा ना. मला खूप भीती वाटते. त्यात मॅडम अचानक कॅफेत आले त्यामुळे माझ्या हातनं काही ना काहीतरी गडबड होईल. गेल्या वेळेचं आठवतंय ना? अगं माझी पण परिस्थिती काही वेगळी नसते. माझीही खूप गडबड होते. आणि तुला माहिती आहे ना मॅडमला कसं सगळं अप टू डेट लागतं. आणि त्यात नवीन भर म्हणजे मला चहा बनवताच येत नाही. मग आता आता काय, घे देवाचं नाव आणि सुरू कर. एक्सक्यूज मी, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तुम्ही दोघं टेन्शनमध्ये दिसताय म्हणून विचारलं. काही असेल तर तुम्ही मला सांगू शकता. मी सुद्धा माहेरचा चहाची मेंबर आहे, म्हणजे नुकतीच जॉईन झाले. बिनधास्त सांगू शकता तुम्ही मला. आपण मिळून सोल्युशन काढू. त्याचं काय ना, खरं सांगायचं तर मॅडमना जसा चहा हवा असतो मी नेहमी तसाच चहा बनवते. पण मॅडम अशा अचानक आल्यामुळे मला खूप दडपण आले. त्यात मागच्या वेळी जे झालं, मॅडम अशा अचानक आले आणि त्यामुळे माझ्या हातून चहा बिघडला. यावेळी पण हेच होईल असं वाटतं. आणि आता पुन्हा असंच झालं ना तर मॅडम मला कामावरूनच काढून टाकतील. एवढंच ना, काही काळजी करू नकोस. मी बघते काय करायचं ते. झालं. थोडी उकळी आली ना की गाळून घेऊन ये. खरं सानिया, मला तसं नव्हतं म्हणायचं खरंच. आधी तुला काय म्हणायचंय काय नाही हे सगळं माहितीये मला. मला माहितीये माझी मम्मा कशी आहे, मला माहितीये तू कसा आहेस. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे सगळं कळतंय मला. आणि मम्माच्या बोलण्याने किंवा कोणाच्याही काहीही बोलण्याने आपल्या रिलेशनवर परिणाम होईल असं मी नाही वागणार आधी. आपल्या आणि रत्नमाला काकीच्या रिलेशनला धक्का लागेल असं मी नाही वागणार शोना. नक्की ना? बस मला हेच हवं होतं. राजवर्धन मला जे काही बोलला त्याच्यामुळे मी खूप हर्ट झाले आधी. पण म्हणूनच तर मी पार्टीला चाललीये ना,
पार्टीला माझे सगळे फ्रेंड्स भेटतील, गप्पा होतील, एक छान गेट टुगेदर होईल आणि सगळं टेन्शन ना मला माझ्या डोक्यातून डिलीट करता येईल म्हणून चालली आहे. ओके, ये जाऊन मग. हो. पण लवकर ये, वाट पाहतोय. मी आलोच फ्रेश होऊन. आदित्य, आज मी जे काही करणार आहे ना त्याने आपल्या रिलेशनला नाही पण त्या राजवर्धनच्या इमेजला नक्कीच धक्का बसणार आहे. त्याशिवाय मला माहेरच्या चहामध्ये एंट्री घेता येणार नाही. जो राजवर्धन मला ऑफिसच्या दारात बसलेला पाहून हीच माझी जागा आहे असं म्हणालेला ना, आता तोच राजवर्धन मला रिस्पेक्टफुली माहेरच्या चहाच्या ऑफिस मधल्या माझ्या हक्काच्या केबिन पर्यंत घेऊन जाईल. यू जस्ट वेट अँड वॉच माय बेबी. हा ठीक आहे. हो हो, राजवर्धनशी बोलून तुम्हाला मी सांगते. बरं ठीक आहे. हा, कुठे गेली कावेरी? काय ग, कुठे गेली होतीस? इथेच होते कॅफे बघत. अजून यांनी चहा कसा आणला नाही? थांब जरा, बस मी बघून येते. कशाला? येईल ना ती घेऊन, म्हणजे येतच असतील ना ते आता. बरे ठीक आहे, बस. छान आहे कॅफे, मी पूर्ण फिरून बघितलं. हो ना? बघा, तुला काही अजून सुचत असेल इकडे, काही हो. करावंसं वाटत असेल तर मला सांग. अरे वा, आला चहा. मॅडम चहा. घे कावेरी. वा, हा खरा माहेरचा चहा. नयन, गेल्या वेळेला तुला बोलले ते फारच मनावर घेतलंयस तू. खूप छान चहा आहे. खरंच छान झालाय चहा. ही बघ, ही जी चहाची चव आहे ना, ही खरी माहेरच्या चहाची चव आहे. या चवीसाठी लोक आपल्याकडे पुन्हा पुन्हा येत असतात. खरंच सांगते नयन, आतापर्यंत या कॅफेमध्ये मी टेस्ट केलेल्या चहातला हा सर्वात उत्तम चहा आहे. आज काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे मला तुला. सांग काय देऊ? सॉरी मॅडम. अगं का? एवढा छान चहा केलाय, सॉरी का म्हणतेस? मॅडम प्लीज, तुम्ही माझं कौतुक नका करू. तुम्हाला करायचं असेल तर ह्यांचं कौतुक करा, कारण आजचा हा चहा ह्यांनी केलाय. कावेरीने? तिने कधी केला? आणि मुख्य म्हणजे तू तिला का करू दिलंस चहा? सॉरी मॅडम, तुम्ही अचानक आल्यामुळे माझी हिंमतच नाही झाली चहा बनवायची. मागच्या वेळी तुम्ही आला होता तेव्हा माझ्याकडनं चहाची टेस्ट बिघडली होती. तसं तर मी नेहमी आपल्या टेस्ट प्रमाणे चहा बनवते, पण आज काय झालं माहित नाही. खूप टेन्शन आलं आणि म्हणून मी कावेरी, तू खोटं कौतुक केलंस तिचं. हे बघ, मला खोटेपणा अजिबात सहन होत नाही. मैं कम इन मॅडम? Oh, hi babes. Hi, how are you? Fine. तू कशी आहेस? एकदम मस्त. वेल, आज कुठे जायचं पार्टीला? पार्टी नाही, मिशन म्हण. मिशन म्हणजे आय नीड युअर हेल्प स्वीट आर्ट. एनिथिंग फॉर यू बेब्स. ग्रेट. सो आज आपण जिथे पार्टीला चाललोय ना, तिथे राजवर्धन मोहिते सुद्धा असणार आहे. सो तुला फक्त एवढंच करायचंय की राजवर्धनला
सो करशील ना माझ्यासाठी? ऑफकोर्स बेब्स. पण हे सगळं का, कशासाठी? स्वीटार्ट, तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडला माहेरच्या चहाची बॉस झालेलं पाहायचंय ना? ऑफकोर्स. सो हे सगळं त्याच्यासाठीच आहे. रत्नमाला मोहितेंची जागा घेण्यासाठी. वेल, तसं असेल तर तू झालीच म्हणून समज उद्याची रत्नमाला मोहिते. ग्रेट. सो लेट्स गो ना. मला खरंच खोटं बोलायचं नव्हतं, सॉरी. पण ती खूप घाबरली होती आणि तिला काय करू सुचत नव्हतं, म्हणून मी तिला मदत केली. मदत केली म्हणजे रोज असा चहा इथे होत नाही. आज तू मदत केलीस, उद्या ती तिच्या पद्धतीने चहा करेल तेव्हा चहाची चव बदलेलच ना. नाही मॅडम, रोज तुम्हाला हवा असतो ना तसाच चहा मी बनवते. हवं तर सरांना विचारा. हो मॅडम. पण आज काय झालं माहित नाही, काही सुचलं नाही म्हणून मी. ठीक आहे बघ, लगेच एवढं डोळ्यातनं पाणी नको काढायला. ठीक आहे, पुन्हा असं होता कामा नये. माहेरच्या चहातल्या चहाची चव बदलता कामा नये. नीट लक्ष देत जा. हो मॅडम. तरी एका गोष्टीचं कौतुक करावंसं वाटतंय मला. तुझी चूक असताना सुद्धा तू खरं बोललीस, आणि खरं बोलायला धाडस लागतं. शाबास. आणखी एका गोष्टीची खात्री पटली माझी. तू आपल्या माहेरच्या चहाची फक्त संस्कृती आणि परंपरा जपणार नाहीयेस, त्याचबरोबर आपल्या बाहेरच्या चहातल्या माणसांना जपणार आहेस, त्यांची मनं सांभाळणार आहेस. हे पाहून खरंच खूप समाधान वाटलं मला. मॅडम, मी खरं तर खूप घाबरले होते. मला वाटलं तुम्ही रागवलात माझ्यावर. खूप टेन्शन आलं होतं मला, पण आता हलकं वाटतंय. हे असंच आपलं माणूस जपणं तू माझ्या राजवर्धनला शिकवायचंयस कावेरी. तुझ्या येण्याने मला माझा राज परत माणसात येईल याची आणखी खात्री पटायला लागली. थँक्यू. थँक्यू. सॉरी, आज आपण बाहेर भेटणार आहोत. ऍक्च्युली आय हॅड अ प्लॅन टू गो फॉर अ लॉंग ड्राईव्ह, पण नेमकं या पार्टीचं इन्व्हिटेशन आलं म्हणून तुला इथेच ये म्हटलं. खरं तर आय कांट से नो टू एनी पार्टी. पार्टी इज माय वीक पॉइंट. इट्स ओके. मला आवडलाय हा व्हेन्यू. ॲम्बियन्स पण खूप छान आहे. बाय द वे, कशा काम करतायत आमच्या काकू? काकू काकू त्यांच्याच जगात असतात. त्यांचं एक वेगळं युनिव्हर्स आहे, त्यात सुरू असतं काही ना काही. म्हणजे त्यांना ज्या कामासाठी अपॉइंट केलंय ना ते काम त्या करतच नाहीत, आणि जे नाही करायचंय ते त्यांना डेफिनेटली करायचं असतं. बापरे, नाही मला कळलं नाही. लिव्ह इट ना. इथे मी चिल करायला आलो, इथेही काकू पुराण नकोय मला. चिल करूयात. सॉरी वन्स. कालचा कॉल मी खूपच रूडली कट केला. तू विचार करत असशील ना की दिवसा हा माणूस खूप रूड वागतो आणि रात्रीचा मेसेज करतो. नेमका कसा आहे हा माणूस असा विचार करत असशील ना. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. मी पण बिझनेस करते, सो मला माहिती आहे कामाचा लोड कितपत असू शकतो. असं होतं जनरली. आणि आपल्याला काही टेन्शन्स कमी असतात का?
सो एकाचा राग दुसऱ्यावर निघूच शकतो. आणि हे हक्काच्या माणसांबरोबर जास्त होतं. असं म्हणतात, दिवसभर एवढ्या टेन्शन मधून घरी आल्यावर रात्री ज्या माणसाला मेसेज किंवा फोन करावासा वाटतो ना, तो सगळ्यात जवळचा. इज इट? तूही कधीतरी करत जा मला मेसेज. वाटतं ना मला पण मला कळत नाही तुमचा मूड असेल नसेल. कदाचित तू मेसेज केलास तर बदलू शकतो मूड. ट्राय कर एकदा. Would you like to dance? Would you like to dance? या ऑल द बेस्ट स्वीटहार्ट. थँक्स डार्लिंग. वेट, मी आलेच फ्रेश हो. मॅम एनी ऑर्डर? फालुदा. राजवर्धनच्या इज्जतीचा फालुदा. सॉरी. 1 ऑरेंज ज्यूस प्लीज. ओके मॅम. ये तसंही आमचं घर आधी पाहिलंच असशील ना तू. आलीयस पूर्वी तू इकडे. काय ग, काय झालं? छान आहे तुमचं घर, मोठं आहे. पण खरं सांगू, आत्ता या घरात पाऊल टाकताना स्वतःबद्दल खूप वाईट वाटतंय. का?
तुम्ही माझ्या घरी येऊन सुद्धा मी तुम्हाला घरात नाही घेऊ शकले, बाहेर पडवीत झोपावं लागलं. अगं कावेरी, वेडी आहेस का तू? असं काय करतेस? ठीक आहे, पडवीत झोपावं लागलं. घरात नाही घेतलंस, पण तुझ्या मनात किती जागा दिलीस मला, किती माया लावलीस. तू लावलेली माया, माझ्यासाठी गायलेली अंगाई, स्वतः उपाशी राहून मला भरवलेला भात, ते सगळ्या वैभवापेक्षा खूप मोठं आहे बाळा. अरे वा, पाहुणे आलं वाटतं घरी. अरे पाहुणे नाही कावेरी, हे माझे दीर सुदर्शन आणि हा माझ्या जाऊबाई आकांक्षा. आणि सुदर्शन आकांक्षा ही कावेरी माझी पर्सनल असिस्टंट म्हणून नुकतीच आपल्या माहेरच्या चहाच्या फॅमिलीत रुजू झाली आहे. नमस्कार. नमस्कार. हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. हो, मलाही. तू आमच्या आदित्यच्या लग्नात होतीस का? हो. वा. हा बरोबर, जिच्यावर मंगळसूत्र चोरीचा आळ आला होता, तीच ना ग तू? हो, पण तेव्हा कावेरी अगं कशाचीही पर्वा न करता काय परिस्थिती सांभाळून घेतलीस तू. मुहूर्त टळू दे म्हणून आपल्या सानियासाठी त्यांनी किती पटकन मंगळसूत्र होऊन दिलं नाही आकांक्षा? म्हणजे काय बरं का कावेरी, त्यावेळी समजावून सांगितलेलं मंगळसूत्राचं महत्व अजूनही लक्षात आहे बरं का आमच्या. त्यावेळीची परिस्थिती तू सराईतपणे हाताळली होतीस. हो, वाटलं नव्हतं पुन्हा भेट होईल म्हणून, पण छान वाटलं तुला भेटून. अरे हो, इच्छा असूनही मला त्या गडबडीत तिला भेटताच आलं नाही. पण म्हणतात ना, देव गाठी बेठी बरोबर जुळवून आणतो. बरं चला, मी निघू का आता? अगं असं काय करतेस? जेवायची वेळ झाली, आता जेवूनच जायचं. नाही, खरंच नको, परत उशीर होईल मला घरी जायला. अगं ड्रायव्हर सोडेल तुला घरी, आता जेवल्याशिवाय नाही जायचं. खरंच यावेळी नको. अगं वहिनी एवढ्या आग्रह करतात तर जा की जेवून. आणि हे बघ, तसंही रत्न मला मोहित्यांच्या आमंत्रणाला नाही म्हणण्याची कोणाची टाप नाही बरं का. बरोबर आहे, ऐकलंस ना? आता जेवूनच जायचं. ठीक आहे, थांबते. फक्त मी माझ्या रूममेटला फोन करून कळवू का? कळ जा. हॅलो 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 वैदेही. हॅलो हॅलो वैदेही, तुझा आवाज नीट ऐकू येत नाहीये. कुठेस तू? हॅलो कावेरी. हॅलो हॅलो, मला नाही ऐकू येते. हॅलो. हा हॅलो, कुठेस तू? तिकडे खूप गोंधळ सुरू आहे का? मला नीट आवाज ऐकू येत नाहीये तुझा. हॅलो कावेरी, अगं मी जरा बाहेर आले. हॅलो, तू बोल ना, काय बोलत होती? हॅलो, अगं मी आज जेवायला येणार नाहीये घरी, एवढं सांगायला फोन केला होता. हॅलो, अगं तसंही मी जेवायला येणार नाहीये, तू काळजी नको करू. हा हा हा, ठीक आहे. हॅलो, बरं तू कुठे आहेस आणि तू कुठे जेवणार आहेस? अगं मी रत्नमाला मॅडमच्या घरी आहे. हॅलो हॅलो कावेरी, ऐकू नाही येते काही. अगं मी आज जेवायला घरी येणार नाहीये, एवढंच सांगायचं होतं, बाकी सगळं नंतर सांगते. अगं ओके, मला काही ऐकू येत नाहीये. बाय बाय. हा बाय 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 बाय. Sorry. I'm no issue. It's okay.
I'm little drunk. इट्स ओके. I know. चमचम कर दे ये हाल में What have I done? व्हॉट हॅव आय डन? काय केलं? अंधाराचा फायदा घेऊन मुलीच्या अंगाला हात लावता? लाज नाही वाटत? मुलीच्या अंगाला हात लावता? काय? लाज नाही वाटत? काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? काय बोलताय तुम्ही? मी असं काही केलेलं नाहीये. काहीही केलेलं नाहीये. तुझ्यासारख्या माणसाला असं वाटतं कुठलीही मुलगी ही आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तू आता जे काही केलंयस ना त्याला विनयभंग असं म्हणतात. एक मिनिट. मी असं काहीही केलेलं नाहीये. आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुझ्यासारख्या चीप मुलांना मी चांगलंच ओळखते. अंधाराचा फायदा घेऊन मुलीच्या अंगाला हात लावतो. लाज नाही वाटत? एक्सक्यूज मी, तुला माहितीये हे कोण आहेत? असेल कुणीही म्हणून काय कुठल्याही मुलीच्या अंगाला हात लावायचं लायसन्स मिळालंय ह्याला? जो कुणी असेल तो त्याच्या घरी. ए, राजवर्धन आहेत ते, मिस्टर राजवर्धन मोहिते, माहेरच्या चहाच्या ओनर रत्नमाला मोहिते यांचा मुलगा. समजलं? आणि ते असं करणं शक्य नाही. ओ,
पण तू कोण आहेस ग याची बाजू घेणारी? मी मोहित्यांची सून आहे, त्यांच्या भावाची बायको. ग्रेट. तेव्हाच एवढी बाजू घेतेस धीराची. पण आम्हाला कळत नाही का, तुमच्यासारख्या माणसांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. माहेरच्या चहाबद्दल ऐकलंय मी. शट अप. जस्ट शट अप. समजलं? यांच्या विरोधात आता एकही शब्द काढलास ना तर काय? हा, आता जे काही शिकवायचंय ते ह्याला शिकव. हे बघ, नक्कीच तुझा काहीतरी गैरसमज झालाय. राजवर्धन असं करणं शक्यच नाहीये. हवं तर आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करूया. सीसीटीव्ही फुटेज बघायची काही एक गरज नाही. त्याने माझ्यासोबत काय केलं आणि कोण कुठल्या इंटेन्शनने टच करतं ना, हे न कळण्या इतकी मी फूल नाहीये. ओके, तुला वाटतंय ना राजवर्धनने असं केलंय, मग तुला जे करायचंय ना ते कर. काय करणार आहेस ग? पोलिसात जाणार आहेस? जा, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. मग आम्हीही तुला बघून घेऊ. जाणारच आहे. आणि हे तू मला सांगायची गरज नाहीये. मला काय करायचंय ते मी करणारच आहे. जस्ट वेट अँड वॉच. डोंट वरी राजवर्धन, काहीही होणार नाही. आय नो तुम्ही काहीही केलं नाही. आय ट्रस्ट यू. बस बस बस. अगं घे ग, खा. बस बस अगं. हो, असं सगळे छान एकत्र जेवायला बसले की मला खरंच खूप आवडतं. अरे आमच्या लहानपणी ना अशा श्लोकांच्या स्पर्धा घ्यायचे जेवायला बसल्यावर. ए कावेरी, तुला वदनी कवळ म्हणता येतं का? हो, येतं ना. म्हण ना. इथे सगळ्यांना आवडेल का म्हटलेलं? अगं हो, सगळ्यांना आवडेल. हो ना, म्हण. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. अरे वा, किती छान वाटलं ना. चल आता करा सुरुवात. ताई ताई, अरे वा बच्चू, चल जेवायला बसूया. तू हे बघ आधी. अरे काय जेवतं खरं. अगं पहा तर. अरे बच्चू तू. माहेरच्या चहाच्या राजवर्धननं केलं तरुणी बरोबर अश्लील वर्तन. काय? संस्कृतीचे पोवाडे गाणारे काढतायत हे? संस्कृतीचे धिंडे. अरे काय आहे बच्चू? रत्नमाला मोहितेबाई, हेच का तुमचे संस्कार आणि हीच का तुमची परंपरा? हा सवाल आहे जनतेचा. उत्तर देता येईल का रत्नमाला मॅडमना? संस्कृतीची पालखी फक्त सामान्यांनी व्हायची आणि श्रीमंतांनी त्याला द्यायची तिलांजली, हेच खरं आहे का?